Welcome all of you. In this video we will see unit testing method from chapter number 3, that is software modeling and design. What is unit testing? Unit testing focuses verification efforts on the smallest unit of software design, the software component or module. ओके, युनिट टेस्टिंगची बेसिक कन्सेप्ट आपण मागेच पाहिली आहे. युनिट टेस्टिंग म्हणजे काय की तुमच्या सिंगल कंपोनंटवर किंवा सिंगल मॉड्यूलवर जे टेस्टिंग परफॉर्म होणार आहे सिंगल मॉड्यूल वाईज. ओके, तर त्याला काय म्हणायचं आहे तुम्ही युनिट टेस्टिंग. आणि युनिट टेस्टिंगच्या नंतर काय केले जातात की डिफरंट मॉड्यूल्स जे आहेत तुमच्या सिस्टीमचे, ते सिस्टीमचे मॉड्यूल्स एकत्र केले जातात आणि मग त्याच्यावर जे टेस्टिंग परफॉर्म केलं जातं इंटिग्रेटली, त्याला म्हणायचं इंटिग्रेटेड टेस्टिंग. आणि युनिट टेस्टिंग म्हणजे सेपरेटली सिंगल मॉड्यूलवर जे टेस्टिंग परफॉर्म होतं त्याला म्हणायचं युनिट टेस्टिंग. Using the component level design description as a guide, important control paths are tested to uncover errors within the boundary of the module. तुमचे जे सिंगल मॉड्यूल आहेत त्याच्या ज्या वर्किंग बाउंड्रीज आहेत. ओके, बाउंड्री म्हणजे आपण जसं पाहिलं की काही बाउंड्री व्हॅल्यूज असतील. ओके, किंवा मग तुमच्या लॉजिकल स्ट्रक्चर किंवा लॉजिकल जो पाथ आहे, कंट्रोल पाथ आहे फ्लो ऑफ एक्झिक्युशनचा, तो टेस्ट केला जातो, पण काय सिंगल मॉड्यूलमधला. Okay, the unit test focuses on the internal processing logic and data structures within the boundaries of a component. These type of testing can be conducted in parallel for multiple components. The unit test focuses कशावर म्हटले? The unit test कशावर फोकस करत असतं? तुमचं इंटरनल प्रोसेसिंग लॉजिक. इंटरनल प्रोसेसिंग लॉजिक म्हणजे तुमचं इंटरनल प्रोसेसिंगचा फ्लो, किंवा इंटरनल प्रोसेसिंग लॉजिक म्हणजे तुमचं ॲक्च्युअल प्रोग्राममधलं लॉजिक किंवा जे कंट्रोल स्ट्रक्चर्स यूज केलेत ते. नंतर डेटा स्ट्रक्चर्स. ओके, जे काय डेटा स्ट्रक्चर्स यूज केले तुमच्या सिस्टीममध्ये किंवा तुमच्या सिंगल मॉड्यूलमध्ये ते चेक केले जातात. नंतर बाउंड्री विदिन द बाउंड्री ऑफ अ कंपोनंट, तुमच्या कंपोनंटची बाउंड्री व्हॅल्यूज काही सेट केलेल्या आहेत, त्या बाउंड्री व्हॅल्यूच्या मध्ये ह्या गोष्टी चेक केल्या जातात. ओके, दिस टाईप ऑफ टेस्टिंग कॅन बी कंडक्टेड इन पॅरलल फॉर मल्टिपल कंपोनंट्स. मल्टिपल कंपोनंट्स म्हणजे काय की नंबर ऑफ, आता सपोज तुमच्या सिस्टीममध्ये 5 मॉड्यूल्स असतील तर तुम्ही त्या 5 मॉड्यूल्सचं जे टेस्टिंग आहे युनिट टेस्टिंग ते पॅरलली परफॉर्म करू शकता. ओके, मॉड्यूल 1, 2, 3, 4, सपोज मॉड्यूल 1 आहे आणि 2 आहे, मॉड्यूल 1 टेस्ट करता तुम्ही मॉड्यूल 2 पण टेस्ट करू शकता. ओके, दिस इज नथिंग बट पॅरलल टेस्टिंग. आता इथे बघा डायग्रामॅटिकली दाखवलंय की तुमची युनिट टेस्टिंग काय ॲक्च्युअली आहे ते. आता हे जे आहेत ते दाखवले टेस्ट केसेस. टेस्ट केसेस म्हणजे काय की तुम्हाला कोणत्या टेस्ट परफॉर्म करायच्यात. ओके, इथे सेट ऑफ टेस्ट केसेस आहेत, त्या कशावर अप्लाय केल्या जातात? इंटरफेस, देन लोकल डेटा स्ट्रक्चर्स, बाउंड्री कंडिशन्स, इंडिपेंडंट पाथ्स आणि एरर हँडलिंग पाथ्स. तुमच्या युनिट टेस्टिंगमध्ये सिंगल मॉड्यूलमध्ये ह्या गोष्टी चेक केल्या जातात. तुमच्या डिफरंट कंपोनंट्समधले इंटरफेस चेक केले जातात, नंतर लोकल डेटा स्ट्रक्चर चेक केले जातात, बाउंड्री कंडिशन्स चेक केले जातात, इंडिपेंडंट पाथ टेस्टिंग आपण जे पाहिलं मागे ते, देन एरर हँडलिंग पाथ्स. ओके, एरर हँडलिंग म्हणजे काही सिस्टीम्स तुम्हाला एरर हँडलिंग मेथड्स किंवा एरर हँडलिंग फंक्शनॅलिटीज प्रोव्हाइड करत असतात. ते पाथ राईट आहेत की नाही, प्रॉपरली वर्क होत आहेत की नाही, हे टेस्ट केलं जातं बाय अप्लाइंग टेस्ट केसेस ऑन दीज क्रायटेरियाज. ओके, हे क्रायटेरिया कशावर अप्लाय केले जातं? तुमच्या मॉड्यूलवर, आणि तुमचं मॉड्यूल टेस्ट केलं जातं. ओके, बाय युझिंग युनिट टेस्ट केसेस. ही झाली तुमची सिम्पल युनिट टेस्टची कन्सेप्ट. युनिट टेस्ट आर इलिस्ट्रेटेड schematically in figure. The module interface is tested to ensure that information properly flows into and out of the program unit under test. ओके, मॉड्यूल इंटरफेस कसा चेक केला जातो की तुमचा त्या मॉड्यूलला इनपुट देणारा किंवा इनपुट जो डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करायचा तो प्रॉपरली इनपुट होतोय की नाही, त्याचं प्रॉपर आउटपुट येतं आहे की नाही, हे टेस्ट केलं जातं इन इंटरफेसेस. देन लोकल डेटा स्ट्रक्चर्स आर एक्झामाइन्ड टू एन्श्योर दॅट डेटा स्टोअर्ड टेम्पररीली मेंटेन इट्स इंटिग्रिटी ड्युरिंग ऑल स्टेप्स इन अँड अल्गोरिदम्स एक्झिक्युशन. लोकल डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय की तुमचे व्हेरिएबल्स असतील, तुमचे काही स्ट्रक्चर्स वगैरे असतील. ओके, जर हे काही डेटा स्ट्रक्चर्स आहेत ते जे डेटा स्टोअर करतायत तो कन्सिस्टंट स्टेटमध्ये राहतोय का, तुमच्या लोकली जेवढा त्याचा स्कोप आहे. ओके, एखाद्या फंक्शनसाठी एखादा सेपरेट व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलेलं असतं, तर तो त्या फंक्शनला वर्क करण्यासाठी किंवा त्या फंक्शनमध्ये वर्क करण्यासाठी तो ओव्हरऑल स्टेपमध्ये कन्सिस्टंट व्हॅल्यू स्टोअर करतोय का. ओके, तो डेटा लूज होतोय का. ओके, हे तुम्ही चेक करणार आहे लोकल डेटा स्ट्रक्चर ह्या सेन्समध्ये. ओके, नंतर ऑल इंडिपेंडंट पाथ्स थ्रू द कंट्रोल स्ट्रक्चर आर एक्सरसाइज टू एन्श्योर दॅट ऑल स्टेटमेंट्स इन अ मॉड्यूल हॅव बीन एक्झिक्युटेड ॲटलिस्ट वन्स. इंडिपेंडंट पाथ टेस्टिंग आपण पाहिलं मागच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यात
काय चेक केलं जातं की जे जे काही तुमचे इंडिपेंडंट पाथ्स आहेत, प्रत्येक पाथ तो एकदा तरी टेस्ट झालाच पाहिजे. ओके, तर हे तुमचे युनिट टेस्ट थ्रू टेस्ट केले जाणार आहे. नंतर बाउंड्री कंडिशन्स आर टेस्टेड टू इन्शुअर दॅट द मॉड्यूल ऑपरेट्स प्रॉपरली ॲट बाउंड्रीज एस्टॅब्लिश टू लिमिट ऑर रेस्ट्रिक्ट प्रोसेसिंग. अँड फायनली ऑल एरर हँडलिंग पाथ्स आर टेस्टेड. तसंच सेम तुमच्या बाउंड्री कंडिशन्स चेक केल्या जातील की ज्या बाउंड्री व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजसाठी तुमचं जे मॉड्यूल आहे ते प्रॉपरली वर्क होतं आहे की नाही. आणि लास्ट वन इज एरर हँडलिंग पाथ्स. एरर हँडलिंग म्हणजे एरर हँडलिंगसाठी काही लॉजिक यूज केलं असेल, जर जावाचं कोड असेल तर तिथे एक्सेप्शन हँडलिंगसाठी खास कोड लिहिलेला असतो. ओके, तर तो जर एरर येत असेल तर तो त्या कोडमध्ये एंटर करतोय की नाही, किंवा एंटर जर त्याने त्या कोडमध्ये केलं तुमच्या फ्लो ऑफ कंट्रोलने, तर तो प्रॉपरली वर्क होतोय की नाही, एरर हँडलिंग पाथ्स. ओके, ते टेस्ट केले जातात. आता युनिट टेस्टची ॲक्च्युअल प्रोसिजर कशी असते. युनिट टेस्टिंग इज नॉर्मली कन्सिडर्ड ॲज अन ॲडजंक्ट टू द कोडिंग स्टेप. कोडिंग करता करता पण तुमचं काय असतं, हे युनिट टेस्टिंग चालू असतं. तुम्ही जर एका मॉड्यूलचं कोडिंग सुरू केले तर त्याचसोबत तुम्ही एक एक फंक्शन जसं जसं कंप्लीट होईल तसं तसं तुम्ही त्याच्यावर युनिट टेस्ट केसेस डेव्हलप करून त्याचं टेस्टिंग साईड बाय साईड करू शकता. द डिझाईन ऑफ टेस्ट कॅन अकर बिफोर कोडिंग बिगिन्स और आफ्टर सोर्स कोड हॅज बीन जनरेटेड. डिझाईन तुमचं जे युनिट टेस्ट केसेसचं डिझाईन आहे ते कधी स्टार्ट होतं, तुमचं कोडिंग सुरू होण्यापूर्वी. ओके, ॲक्च्युअल कोडिंग सुरू होण्यापूर्वीच तुमचं टेस्ट केस डेव्हलपमेंट चालू होत असतं, किंवा मग एकदा की सोर्स कोड जनरेट झाला एका सिंगल मॉड्यूलचा की तुम्ही युनिट टेस्ट केसेस डेव्हलप करून त्याच्यावर अप्लाय करू शकता. अ रिव्ह्यू ऑफ डिझाईन इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड्स गायडन्स फॉर एस्टॅब्लिशिंग test cases that are likely to uncover errors in each of the categories discussed earlier. Each test case should be coupled with a set of expected results. Because a component is not a standalone program, driver and or stub software must often be developed for each unit test. The unit test environment is illustrated in figure below. आता इथे काय म्हटले त्यांनी की प्रत्येक टेस्ट केस जी तुमची असते ती कशाशी हे असते इंटरकनेक्ट, किंवा कशाशी त्याला काय अटॅच असतं, एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके, आपल्याला पुढे टेस्ट डॉक्युमेंटेशन म्हणून एक पॉईंट पाहिजे आहे, तर त्याच्यात आपण पाहणार आहे की ॲक्च्युअल टेस्ट डॉक्युमेंटेशन, टेस्ट केस कशी परफॉर्म केली जाते किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन कसं केलं जातं. तर एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे काय असतो की मी ही टेस्ट केस परफॉर्म केल्यानंतर सपोज मी म्हणते आहे की मला सर्च बारमध्ये सर्च बार हे माझी एक सर्च बार आहे, एक टेक्स्ट फील्ड आहे. ओके, मग त्याच्यात मी काहीतरी गोष्ट एंटर केल्यानंतर मला त्यांनी 10 रिझल्ट्स दाखवले पाहिजे. हे माझं काय एक्सपेक्टेड रिझल्ट आहे की मला हे असं एक्सपेक्ट आहे की त्याने मी सर्च बारमध्ये ए एंटर केल्यानंतर त्याने 10 रिझल्ट दाखवावेत. ओके, तर ते काय झालं, एक एक्सपेक्टेड रिझल्ट. पण जर तो 9च रिझल्ट दाखवत असेल तर तो काय झाला, ॲक्च्युअल रिझल्ट. ओके, दिस इज द डिफरन्स बिटवीन एक्सपेक्टेड अँड ॲक्च्युअल रिझल्ट. एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे आपण टेस्ट केस परफॉर्म केल्यानंतरनं राईट बिहेवियर काय, तुमच्या सिस्टीमचं राईट बिहेवियर आपण जे एक्सपेक्ट केले त्याला म्हणायचं एक्सपेक्टेड रिझल्ट. आणि ॲक्च्युअल रिझल्ट म्हणजे तो एरर देतोय की काय देतोय, ॲक्च्युअल रिझल्ट काय येतो ॲक्च्युअली टेस्ट केस परफॉर्म केल्यानंतर तो म्हणजे ॲक्च्युअल रिझल्ट. बिकॉज अ कंपोनंट इज आणि युनिट टेस्टमध्ये 2 पार्ट्स तुमच्या प्रत्येक टेस्ट केससाठी ड्रायव्हर आणि स्टब हे सॉफ्टवेअरचे कंपोनंट डेव्हलप केले जातात. ड्रायव्हर म्हणजे काय असतो, तुमचा मेन प्रोग्राम. आता सध्या असं म्हणू आपण, ड्रायव्हर म्हणजे हा मेन प्रोग्राम असतो ज्याला तुम्ही टेस्ट केसेस प्रोव्हाइड करता. टेस्ट केसेस ज्या तुम्हाला मॉड्यूलवर परफॉर्म करायच्या त्या पास केल्या जातात ह्याला, आणि त्याच्यातून जे काय आउटपुट येणार आहे तो ड्रायव्हर काय करतो, ते आउटपुट आपल्याला प्रिंट करून देतो. आणि स्टब म्हणजे काय की तुमचं सबऑर्डिनेट मॉड्यूल. सबऑर्डिनेट मॉड्यूल म्हणजे काय, तुमच्या मेन प्रोग्राम थ्रू जे काय तुम्ही जो कंपोनंट टेस्ट करताय किंवा जे मॉड्यूल टेस्ट करताय त्याचे सब प्रोसिजर्स ज्या असतील त्या टेस्ट करण्यासाठी जो प्रोग्राम हे केला जातो, त्याचा इंटरफेस कंट्रोल करण्यासाठी त्याला म्हणायचं स्टब सॉफ्टवेअर. ओके, इन मोस्ट ॲप्लिकेशन्स अ ड्रायव्हर इज नथिंग बट मोर दॅन अ मेन प्रोग्राम that accepts test case data, passes such data to the component to be tested and prints relevant result. तुमचं ड्रायव्हर म्हणजे काय, ड्रायव्हरची डेफिनेशन काय सांगणार आहे तुम्ही, ड्रायव्हर इज नथिंग बट मोर मेन प्रोग्राम. ओके, आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ ड्रायव्हर, इट ॲक्सेप्ट्स द टेस्ट केस डेटा
it accepts the test case data, then passes such data to the component म्हणजेच काय the module to be tested, and prints relevant result. जो काय result आहे appropriate test case perform केल्यानंतर न execution नंतर तो result print करायचा आहे. ओके, हे झालं तुमचं ड्रायव्हरचं फंक्शन. then stubs serves to replace modules that are subordinate or invoked by the component to be tested. stubs कशासाठी डेव्हलप केलेले असतात युनिट टेस्टिंग मध्ये? टू रिप्लेस द मॉड्यूल्स दॅट आर सबऑर्डिनेट और इन्वोक्ड बाय कंपोनंट टू बी टेस्टेड. आपले जर कंपोनंट टेस्ट करायचे, मॉड्यूल टेस्ट करायचे, त्याचे जे सब पार्ट्स किंवा सब मॉड्यूल्स आहेत ते रिप्लेस करण्यासाठी तुम्ही काय करताय? स्टब्स डेव्हलप केलेले असतात. ओके, आता इथे बघा ॲक्च्युअल डायग्राम दिलेली आहे. इथे आहे तुमच्या टेस्ट केसेस, नंबर ऑफ टेस्ट केसेस. नंतरनं तुम्हाला काय इथे काय काय दिलेलं आहे की आपल्याला काय युनिट टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये काय काय टेस्ट करायचे इन सिंगल मॉड्यूल. ओके, हे कुठे पास केले तुम्ही? ड्रायव्हर प्रोग्रामला. ड्रायव्हर प्रोग्राम काय करतो? टेस्ट केस इनपुट डेटा घेतो, त्याच्यावर प्रोसेसिंग करतो बाय युजिंग स्टब्स. ओके, आणि गिव्ह रिझल्ट्स टू यू और टेस्टर. ओके, म्हणून हा ड्रायव्हर काय? इट इज द मेन प्रोग्राम दॅट ॲक्सेप्ट द टेस्ट केस डेटा, देन passes it to the module to be tested, process them and give results back to tester. ओके, तर इथे त्यांनी याचं वर्किंग दाखवलं, युनिट टेस्ट प्रोसिजर दाखवलेली. अ स्टब और अ डमी सब प्रोग्राम uses the subordinate modules interface may do minimal data manipulation, prints verification of entry and returns control to the module undergoing testing. ओके, तो काय करतोय? तुमचं जे सबऑर्डिनेट मॉड्यूल्सचं इंटरफेस आहे किंवा जे काही डेटा मॅनिप्युलेशन्स आहेत ते तुमचे परफॉर्म होणार आहेत आणि कंट्रोल परत कुठे ट्रान्सफर होणार आहे? जे तुमचा मॉड्यूल आहे जे टेस्ट करताय तुम्ही बाय युजिंग युनिट टेस्टिंग, तिथे काय होणार आहे? कंट्रोल परत रिटर्न होणार आहे, फ्लो ऑफ एक्झिक्युशनचा कंट्रोल. ओके, a stub or dummy subprogram uses the subordinate modules interface, may do minimal data manipulation, prints verification of entry and returns control to the module undergoing testing. Okay, so this is the detailed procedure of unit testing, unit test case procedure. If you have any doubt in this video, then you can call me or message me. Okay, thank you.